रसिक श्रोतांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित धुम्मस या कथासंग्रहातील वाताहत ही कथा. उदास संध्याकाळ ओझानं वाकलेल्या एखाद्या हमालासारखी अंगणातून दिवाणखान्यात आली. हरिभाऊंना वाटलं हे ओझं आपल्या खांद्यावर ठेवून ही संध्याकाळ पुढे सरकेल. रिकाम्या मोकळ्या मनानं आपल्या बायकोच्या खोलीत जाईल. माडीवर असलेल्या आपल्या मुलाच्या खोलीत जाईल. त्यांना वाटेल किती प्रसन्न आहे ही संध्याकाळ. आपण मात्र त्या ओझानं वाकून जाऊ, थकून जाऊ. आपले खांदे आणखी झुकतील. आपल्या वाकलेल्या थकलेल्या शरीराकडे पाहून घरातली माणसं नाकं मुरडतील. त्यांचा कंटाळा गडद होऊन जाईल या संध्याकाळसारखा. हरिभाऊंनी समोरच्या टेबलावर पाय पसरले, पाठ खुर्चीला टेकली आणि समोरचा दारूचा ग्लास तोंडाला लावला. त्या कडवट चवीनं, विशिष्ट गंधानं त्यांच्या मनावरची मरगळ किंचित बधीर झाली. बरं वाटलं. अंधारात ते एकटेच बसून राहिले. थंडीच्या दिवसात रग अंगावर घ्यावी तशी ती संध्याकाळ त्यांनी अंगावर ओढून घेतली. दारूचे घोट घशाखाली जात होते. बरगड्यांना भिंतीचा आधार लाभला होता जसा. अलीकडे वाटू लागलंय आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव वेगवेगळा होऊन जगतोय. काळजाचा तुकडा भाजून करपून गेलाय. कणा मोडलाय. बरगड्यांचे फाळ एक एकटेच अधांतरी लोंबकळतायत. दारू घेतली की सगळ्या शरीराला ऊब मिळते. कोणीतरी काळजात शिरून अंजारतय, गोंजारतय असं वाटतं. गरम पाण्याच्या पिशवीनं आतडी शेकल्यासारखी वाटतात. बोथट व्यथा आणखी जडभारी होऊन जातात. हरिभाऊ हातातल्या ग्लासाकडे पाहत होते. छे छे, ग्लास अर्धा रिकामा आहे. ओली काच चकाकते. नाही, ग्लास भरलेलाच हवा. काचेनं जसं एकटीनं राहता कामा नये. हिचं हे बेभान करणारं चकाकणं संपवलं पाहिजे. नाहीतर वासना भडकतात. सुलोचनेची, आपल्या बायकोची आठवण आपल्याला येऊ लागते. हरिभाऊ उठले. दारूच्या बाटलीचं बुच काढलं. ग्लासमध्ये थोडी दारू ओतली. ग्लास काठोकाठ भरेतो सोडा ओतला. आपणच आपल्याला आरशात पाहावं तसं त्या भरल्या ग्लासाकडे पाहत राहिले. नाडीचे ठोके मोजावे तसे त्यावरचे बुडबुडे मोजत राहिले. टेबलावर पाय पसरून ते परत खुर्चीवर बसले. मन एकदम विटलं, कंटाळलं. काही नको वाटलं. सिगारेटचा वास, दारूचा वास, अंधाराचा वास, सगळं मिळून मन मरगळून गेलं होतं. वाटलं आपल्या दुःखाला हाच वास लागलाय कायमचा. आयुष्याला नको तो संदर्भ लाभलाय. नको तो अर्थ मिळालाय. वाटलं ही काडी ओढावी आणि सगळं पेटवून द्यावं. हा ग्लास, ही बाटली फोडावी म्हणजे तो दर्प बायकोच्या अंगाला विळखा घालील, मुलाला बेहोश करून टाकील. असं झालं की आपण मुक्त होऊ. जसं जगावं वाटतंय तसं जगू. खरं तर आपली बायको आपल्याला सोडून का जात नाही? आपला मुलगा आपल्याला डिसऑन का करत नाही? तिला आपला नवरा मुळीच आवडत नाही. मुलाला बाप डोळ्यासमोर नको वाटतो. सुनेला आपली अडचण झालीये. वैताग आलाय आपल्या सगळ्यांना. खरं तर आपल्याला पण कोणी नकोय. खूप उंच इमारतीत अगदी वरच्या मजल्यावर एकट्यानं राहावं वाटतंय. ती माणसं डोळ्यासमोर नकोत. ती गर्दी, ते आवाज, ती बंधनं, काही नको. अगदी वरच्या मजल्यावर आकाशाच्या जवळ चंद्र सूर्याच्या सोबतीनं गार वाऱ्याच्या कैफात डुंबून राहावं, शांत, निवांत. घरातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक जण कंटाळलाय, वैतागलाय. एकाला दुसऱ्याचं अस्तित्व नको झालंय. कुणाला कुणाची माया नाही, प्रेम नाही. आपण आत्ता हे असं इथं मरून गेलो तर कुणाला काहीही वाटणार नाही. खरोखरीच डोळा भरून सुद्धा येणार नाही. पण सुवर्णा, आपली लाडकी लेक, तिचं काय? ती सासरी आहे, आपल्यापासून दूर आहे. आपल्या संसारात गुरफटलीये. कधी मध्ये पत्र पाठवते, ते पण आपल्या आईला. खाली वाक्य असतात, बाबा बरे आहेत ना? त्यांना माझा नमस्कार सांग. मी बोलावलं इकडे. 4 दिवस तेवढाच बदल होईल त्यांना. सुवर्ण आपल्याला का पत्र लिहित नाही? कदाचित तिच्या आईनं, भावानं तिला सगळं कळवलं असेल. पोरीला भीती वाटत असेल. बापाच्या पत्राला दारूचा वास येईल. सासरची माणसं काय म्हणतील? मी यावं वाटतंय पण येऊ नये म्हणून आईच्या पत्रात फक्त निरोप असतो, खोटा निरोप. पण पोरगी आपल्यावर माया करते. तिला आपण आवडतो.
हवे आहोत. तिला आपली व्यथा माहीत आहे. म्हणजे सारखं काहीतरी निमित्त शोधायचं आणि जगत राहायचं. जगायचं आणि सोसायचं. फार कठीण असतं हे सहन करणं. फार अवघड जातं हे भोगणं. हरिभाऊंनी समोरचा ग्लास एकदम उचलला आणि तोंडाला लावला. अंग ओलं झालं होतं. कोच्यावरची उशी ओली झाली. टेबलावर कितीतरी दारू सांडली. त्यांना कशाची शुद्ध राहिली नाही. गरगरत्या डोक्यात एकच जाणीव होती. खूप झोप आलीये. खूप थकवा आलाय. शरीर जडजड झालंय. मातीची पोती जशी कुणी अंगावर ढकलून दिली. आपण आता मरणार, गुदमरून जाणार. अर्धवट बेशुद्धीत घरातले ओळखीचे आवाज, ओळखीचे शब्द कानावर पडत होते. आपलं पिणं संपत आलं की हे रोज घडत होतं. ग्लासच्या तळाला उरलेल्या मद्यासारखं हे नित्याचंच होतं. नेहमीचंच होतं. सुलोचना आली. त्या बाटल्या, तो ग्लास, ॲशट्रे उचलून आत गेली. नवऱ्याला उचलून मोरीत बेसिनमध्ये टाकता आलं असतं तर तिने तेही केलं असतं. हरिभाऊंना फार फार वाटलं. सुलोचनानं जरा वेळ जवळ यावं, बसावं, आपल्या अंगावर हात फिरवावा, मानेखाली उशी द्यावी. ते झोपलेत, गडबड करू नका तुम्ही, असं म्हणावं. यासाठी, एवढ्यासाठी आपला जीव किती आसुसलाय. सुलोचना अजूनही मला मोह घालते. आपला जीव अजूनही तिच्या प्रेमासाठी, मायेसाठी किती झुरतोय. पण ते मिळत नाहीये. मिळत नाहीये म्हणून आपण आणखी दूर जात आहोत. आणखी नकोसे होत आहोत जाणून बुजून. पुष्कळदा वाटतं, मरत का नाही ही? किती तिटकारा करते आपला. किती चीड असते तिच्या वागण्यात, नजरेत, शब्दात. सुलोचना आत निघून गेली. जाताना तिनं पाहिलं सुद्धा नाही नवऱ्याकडे. सून बॅडमिंटन खेळून भाजी घेऊन येईल. मुलगा फॅक्टरीतून येईल. कदाचित मित्र मैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर, म्हणून जपायचं. बाटली आणि ग्लास जपायचा, पण माणूस नाही, नवरा नाही. माहीत का नाही कुणाला कसा विक्षिप्त, कसा विचित्र आहे आपला नवरा. ते आपलं दुर्दैव म्हणून असंच फरफटत जगायचं. नको असलेल्या, आवडत नसलेल्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावायचं. पुढचं दार वाजलं. सून आली. स्कूटर वाजली. मुलगा आला. नवरा यायच्या नेमक्या वेळी नेमकी ती येते. या मृदुलाला आपला नवरा अगदी आवडतो. त्याच्यावर खरं खरं प्रेम आहे. संसारात रमली आहे असं ती भासवते. पण ते वरवरचं आहे, खोटं आहे. ती पक्की आतल्या गाठीची आहे. तिच्या स्वभावाचा पत्ताच लागत नाही. म्हणजे वय वाढलं की आपल्या अवीचे पण असेच हाल होतील का आपल्यासारखे? हरिभाऊंच्या काळजात एकदम कळ उठली. मुलाविषयीच्या काळजीनं जीव गलबलून गेला. वाटलं आणखी दारू घ्यावी, एक ग्लास प्यावा. नको त्या कल्पना, नको ते विचार येतात मनात. ते सर्व संपवून टाकावे. मृदुला चांगली पण असेल. आपल्या नवऱ्यावर तिचं खरंखुरं प्रेम पण असेल. सगळं उदास, सगळं सॅड, दुःखांतच का दिसतं आपल्याला? आपल्या आयुष्याची ट्रॅजेडी झाली म्हणून तर नाही? पण नाही. अवीच्या डोळ्यात बरेच वेळा दुःखाची उभी आडवी रेषा दिसते. तो पोरगा नक्कीच कुठेतरी कष्टी आहे, असमाधानी आहे. शी, किती कोंदट वाटतंय. जीव गुदमरतो नुसता. हळूच मनाशी बडबडत मृदुलानं भराभर खिडक्या उघडल्या, पडदे सारले, फटाफट दिवे लावले. अशीच आहे ही, हळू बोलणारी, पण मनाला येईल तेच हट्टीपणानं करणारी, बेपर्वा, उर्मट कुठली. दिवे मालवून टाक, हरिभाऊ म्हणाले. बाबा, तुम्ही तुमच्या खोलीत का नाही बसत? तिथं बसून प्यावं हवं तेवढं. दिवे मालव आधी, माझं घर आहे. हवा तिथे बसेन. वाटेन ते करीन, चिडून हरिभाऊ म्हणाले. सुनेनं गुपचूप दिवे मालवले. ती पाय आपटतच आत गेली. मुलगा पण गेला. बरं झालं. आता नुसते शब्द ऐकू येतील. कुणाचा चेहरा तर दिसणार नाही. दुष्ट शब्दांचं डायमेन्शन तर कमी झालं. हेही काही कमी नाही. तिटकारा आपल्या वाट्याला आलाच आहे. तो जरा सोबर तर होईल. मी तेच म्हणते, खरं तर घरात घेत जाऊ नका. बाहेर जा आणि वाटेल ते करा, पण ऐकायचं म्हणून नाही, सुलोचना म्हणाली. बाहेर कुठे जाणार ते? त्यांचं कधी कुणाशी जमलंय? पटलंय? एक तरी मित्र जोडलाय का त्यांनी? हो, पण अरे घरात बरं नाही हे, सून मानभावीपणाने म्हणाली. हो आई, तू हे सगळं का सहन करतेस? तू का नाही जरा खंबीरपणानं वागत?
मला तर काही सुचतच नाही. घर मोडायला वेळ का लागणार आहे? पण सुवर्णाचा विचार करायला हवा. त्या पोरीचं अशाच हट्टीपणामुळं वाटोळं केलं. तुझं सरळ मार्गी लागलं तेवढाच आधार आहे आता. मार्गी म्हणजे काय? त्यांचे तेच शिकले आपल्या हुशारीवर. सुवर्णासारखा मी त्यांच्या तावडीत सापडलो नाही म्हणून बरं. नाहीतर माझंही असंच काहीतरी करून ठेवलं असतं त्यांनी. खरंय बाबा. बायकोचे शब्द, तिचा उसासा, सुनेचं आणि मुलाचं बोलणं कानावर येत होतं. आपण बाहेर हे सगळं ऐकावं म्हणून या प्रकारचं बोलणं रोजच होत असे. जरा वेळानं ही आपली माणसं जेवतील, आपल्याला टाळून जेवतील. आपला सहवास, आपला प्रेझेन्स त्यांना नको असतो. जेवणाच्या टेबलावर भांडणं नको, तणातनी नको म्हणून सुलोचना गप्प बसेल. ती पण जेवून घेईल. कुठेतरी तिचं मन तिला खात असतं. अपराधाची जाणीव असते. म्हणून म्हणेल, ते उशिरानंच जेवतात, आपण जेवून घेऊ. जेवणाच्या टेबलावर मग अगदी गमती जमतीच्या गोष्टी सांगेल. आज फॅक्टरीत अमुक झालं तमुक झालं असं काहीतरी सांगेल. सून मधूनच माहेरचा मोठेपणा मिरवेल. आपण हे सगळं ऐकत एकटे एकटे असंच इथे बसून राहतो. मुलगा सून वर झोपायला गेल्यावर त्यांच्या खोलीचं दार वाजलं की आपल्याला सुटल्यासारखं वाटतं, मोकळं वाटतं. काय झालं हे आपण हौसेनं बांधलेलं घर, जीवापाड प्रेम केलेली माणसं अशी का झाली वैऱ्यासारखी? हरिभाऊंच्या डोळ्यात पाणी उघडलं. आपण आता खरंच थकलो, म्हातारे झालो. फार फार एकटे आहोत आपण. मनापासून वाटलं मरून जावं आत्ताच, या क्षणी. जेवायला वाढू का? अंधारात उभ्या असलेल्या आपल्या बायकोच्या आकृतीकडे ते पाहू लागले. वाटलं यमानं यावं आणि विचारावं, येतोस? आपण चटकन म्हणू, हो. इथेच आणू की आत येताय? यम सुद्धा इतकं कोरडं, इतकं परकेपणानं बोलणार नाही. तू जेवलीस? हो. माझा इतका कंटाळा आलाय तुला पण. तुम्ही असे का वागता? कसा? तू सांग मला, समजाव. प्रेमानं बोल, माझं ऐकून घे. तुझं सांग मनातलं. ती काही बोलली नाही, गप्प बसली. बोल ना, गप्प नको बसूस. त्यामुळे काही उलगडतच नाही. आता राहिलंय काय बोलण्यासारखं? खरंच सुले, सगळं संपलं असं वाटतं तुला? नाहीतर काय? कशाचा राग आहे एवढा? काय केलंय मी? हेच आवडत नाही. सगळं करून सवरून तुम्हीच उलट प्रश्न विचारता. काय केलं मी? का तुम्ही मला असं वाळीत टाकलंय? तुला पण इतका नकोसं झालोय का मी? तसं कुठं म्हणाले मी? तासनतास आपण दोघं घरात असतो. बोलावं असं वाटत नाही एकमेकांशी? पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वीचं काय राहिलंय आता? नसेल. म्हणून पूर्वी घडलेलं सगळं विसरून जायचं? कसं विसरणार? सुवर्णाचं हट्टानं एका सामान्य मुलाशी लग्न लावून दिलं. जन्माची दुःखी झाली ती. अविनाश तुमच्यासारखाच हेकेखोर निघाला म्हणून एक प्रकारे बरं झालं. आज शिकून सवरून मार्गाला लागला. पैसा मिळवतोय, नाहीतर. तू पण आता इतरांसारखं बोलायला लागलीस तर मी खुलासा कुणाजवळ करणार? कुणाला काय सांगणार? काय सांगून उपयोग आहे आता? मन विटली ती विटलीच. आता राहायचं एका घरात, इलाज नाही म्हणून. तुला कळतंय? तुला पण कंटाळा आलाय माझा? जेवायला येताय का? मला झोप आलीये. या घरात प्रत्येकाची तंत्र आणि प्रत्येकाची मिजाज सांभाळण्यातच मी दमून जाते. कुठं बाहेर जावं, चार माणसात मिसळावं तर नको वाटतं. तुम्ही ती सवय पण ठेवली नाही. मला नाही जेवायचं, झोप तू. हे असंच रोज चाललंय. कधी धड जेवत नाही तुम्ही, ते घाणेरडं पाणी प्यायचं, बस. अन्न वाया जातं त्याचंच दुःख जास्त तुला. बोला, वाकडं बोला. माणसांसाठी दुःख व्हायला काही राहिलं नाही आता. खरंच सगळं संपलं सुले? थांबा, उठू नका, माझ्याजवळ येऊ नका. सारी येते मला. कंटाळा आलाय सगळा. कशातच सुख राहिलं नाही, आनंद टिकला नाही. सुलोचना बोलली आणि आत जायला वळली. क्षणभर घुटमळून म्हणाली, दूध आणते ते तरी घ्या. प्रकृतीची पार नासाडी करून टाकलीत. आग पडत असेल पोटात. बोलता बोलता ती आत गेली. ग्लासभर दूध घेऊन आली. म्हणाली, साखर नाही घातली मुद्दामच. या वयात गोड कमी खाल्लं तर बरं. सुलू, बस ना जरा. खूप खूप बोलायचंय तुझ्याशी. नाही, मी झोपते. मला नकोय ते दूध. घेऊन जा मग.
हरिभाऊ रागाने म्हणाले. सुलोचनानं थंड नजरेनं पाहिलं. नवऱ्याचा असला राग, विक्षिप्तपणा तिच्या अंगवळणी पडला होता. तिनं लक्ष दिलं नाही. हरिभाऊंचा संताप झाला. त्यांनी तो दुधाचा ग्लास समोरच्या भिंतीवर फेकला. खळखळ आवाज झाला. ती नीरव रात्र खडबडून जागी झाली. हरिभाऊ दचकले, घाबरले. खरं तर त्यांना असं काही करायचं नव्हतं. किती प्रेमानं ते म्हणाले होते, बस ना जरा, थांब ना जरा. छान, हे एवढंच राहिलं होतं करायचं. शपथ, कंटाळा आलाय तुमचा. वाटतंय घर सोडून जावं, कुठेतरी लांब, कायमचं निघून जावं. हरिभाऊंना वाटलं ओरडून म्हणावं, जा, चालती हो जा. मला पण वीट आलाय तुझा. पण हरिभाऊ बोलू शकले नाहीत. टाळाला जीभ चिकटून बसली होती जशी. त्यांनी खूप हौसेनं आणलेला गालिचा खराब झाला होता. काचेचा भुगा झाला होता. शांत होऊन ते म्हणाले, केरसुणी आण आणि ओला कपडा पण. आपण पुसून टाकू. काही नको, उद्या सकाळी बघू. आता जरा शांतपणे झोपू द्या मला. सुलोचना थांबली नाही, निघून गेली. हरिभाऊंना वाटलं जोर जोरात रडावं, लहान मुलासारखं भोकाड पसरून रडावं, अनाथ मुलासारखं आई आई म्हणून रडावं, भिकाऱ्यासारखी झोळी पसरून भीक मागावी. खूप खूप भूक लागली होती. आपल्या आवडत्या गालिच्यावर हरिभाऊंनी स्वतःला लोटून दिलं. याच गालिच्यावर त्यांनी सुलोचनेबरोबर एक रात्र घालवली होती. रात्र सुखाची आणि समाधानाची होती. अंगात काचा शिरत होत्या, रक्त येत होतं, जखमा होत होत्या, पण त्यांना कशाचंच भान नव्हतं. तिथून उठायची ताकद नव्हती. दारू उतरल्यावर ती जशी चढायला लागली होती तसं भान जात होतं. भुकेनं डोकं जड झालं होतं. डोळे आत आत ओढ घेत होते. ओढ घेता घेता पाहत होते ते डोळे एका माणसाचा अंत, कुठून कुठे पोहोचलेल्या एका गृहस्थाची कर्मकहाणी. सुवर्णा, आपली मुलगी. तिच्या इच्छेविरुद्ध आपण तिचं लग्न लावलं. पैशासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, केवळ दुर्बुद्धी, केवळ आपला हट्टी स्वभाव म्हणून. जवळ पैसा नव्हता, लाडक्या लेकीला हवं तसं स्थळ मिळवता येत नव्हतं म्हणून आपण एक सामान्य मुलगा निवडला, जो आपला अपमान करणार नाही, जो तुच्छतेनं पाहणार नाही, जो आपल्याला कमी लेखण्याचा उर्मटपणा करणार नाही. काय जपायला गेलो आपण? आपला इगो, आपला दुराभिमान, खोटा मनस्वीपणा. पण पोरीनं कधी तक्रार केली नाही, म्हणूनच फार अपराधी वाटतं. पण तिच्या आईनं ते फार मनाला लावून घेतलं. राग राग धरला आपला. गैरसमज वाढतच गेले. त्यानंतर आपण जिद्दीनं पैसा मिळवला. जिद्दीनं पण कावेबाजपणानं. लबाडी करून सुद्धा अमाप कष्ट पण केले. पण सगळं गणित चुकत गेलं. पैसा मिळाला पण सुख नाही मिळालं. मुलानं उभा दावा धरला, वैऱ्यासारखा वागला नेहमीच. आपण एक म्हणावं त्यानं नेमकं दुसरंच करावं. तो पोरगा खरा जिद्दीचा, आपल्याच रक्ताचा. तो आपल्या वाऱ्यालाही उभा राहिला नाही. बहिणीच्या आयुष्याचा खेळखंडोबा आपण आपल्या हट्टापायी केला होता. त्यानं स्पष्ट सांगितलं, माझ्या आयुष्याशी मी तुम्हाला खेळू देणार नाही. बायकोनं आणि मुलानं चंग बांधला जसा, तो आपल्या हुशारीवर शिकत गेला. आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या धंद्यात ये म्हणत असतानाही त्यानं नोकरी धरली. कुणी विचारलं नाही आपल्याला. ती सून आली आणि सगळा डाव उधळला. भागीदार उलटले. पैसे खाल्ल्याचा आपल्यावर आरोप करून आपल्याला धंद्यातून बाहेर काढलं. पैसा मिळाला पण प्रतिष्ठा गेली. जग एका तोंडानं बोललं पण घरातल्यांनी जसा सूड उगवला. हजारो कारणं सांगून आपला अपमान केला. कंटाळा आलाय सगळ्यांचा. आपली नाचक्की, आपला पराभव, आपलं दुःख आपण एकट्यानंच सोसलं. कुणी नाही काही विचारलं. आपल्यामुळे त्यांचा अपमान झाला. आपण वाईट ठरलो, नकोसे झालो. ज्या कारणासाठी मुलीला गरिबाच्या घरी ढकललं होतं, त्याच कारणासाठी स्वतःला घरात कोंडून घेतलं. झालं, चुकलं, सगळंच चुकलं. पण कुणी समजावून नाही घेतलं की कुणी जरा मायेनं चौकशी नाही केली का आपल्याला खोटा, लबाड, ढोंगी ठरवलं का कुणी मोकळेपणानं बोललं नाही आपल्याशी. आज सगळ्यांचा जाब द्यायची का वेळ आलीये? खरं तर खूप खूप प्रेम केलं आपण बायकोवर, मुलांवर. पण एक चूक जन्माचा शाप ठरली. सगळं उधळून गेलं, उद्ध्वस्त झालं. हरिभाऊंच्या जीवाची तगमग तळमळ वाढत होती. लेकीच्या आठवणीनं जीव कासावीस झाला होता.
लेकीचा फार मोठा अपराध केला होता. तिने त्याची शिक्षा आपल्याला भरपूर दिली होती. वडिलांनी पाठवलेले सगळे चेक तिने परत केले होते. सुवर्णा गरिबीतच मानानं जगत होती. हरिभाऊंनी ते परत आलेले चेक दारूमध्ये बुडवून टाकले. त्यांच्या व्यसनानं बायकोला आणि मुलाला आणखी दूर नेलं. हरिभाऊंचा आवडता गालिचा त्यांच्या रक्तानं भिजत होता. दुखऱ्या खुपऱ्या अवस्थेतच हरिभाऊंनी आपले डोळे मिटले. मध्यरात्री गार वारं सुटलं. सुलोचनेनं नवऱ्याच्या अंगावर पांघरून घातलं. ती ऊब मिळताच हरिभाऊंचं प्रेत आनंदात हसलं.